नावाचा अर्थ तलवार असणारा सैफ अली खान कुटुंबासाठी बनला ढाल। हल्लेखोरापासून मुलगा तैमूर आणि जहांगीरला वाचवण्यासाठी चोरट्याशी 2 हात, तर महिला मदतनीसाच्या धाडसाचंही कौतुक। सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद, हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांना शंका। मध्यरात्री 2 वाजता घुसून सैफवर केले 6 वार। हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान रिक्षाने रुग्णालयात पोहोचल्याची माहिती। शेजारच्या इमारतीतील तरुणाच्या फोन कॉल नंतर सैफचा मुलगा इब्राहिमची मदतीसाठी धाव। न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरीनंतर सैफची प्रकृती स्थिर, पाठीत रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही यश। डॉक्टरांनी माझाला दिली 6 तास चाललेल्या सर्जरीची माहिती। सैफवरच्या हल्ल्यानंतर राजकारण पेटलं, विरोधकांचं कायदा सुव्यवस्थेवर बोट। तर घटना गंभीर पण मुंबई सुरक्षित नाही असं म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 26 जानेवारीच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। तर मार्च महिन्यात होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन। केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता। बारामतीमधल्या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवारांचं एकत्र लंच। राजेंद्र पवारांच्या घरी सुप्रिया सुळे वगळता सर्व कुटुंबियांची उपस्थिती। इंदिरा गांधींनी कितीही चांगली कामं केली असली तरी आणीबाणीच्या त्या व्हिलन कंगना रानौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग नंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यातील आतापर्यंत 162 लोकांचं पिस्तूल परवाने रद्द, 20 जणांच्या नावावर मृत्यूनंतरही परवाने, तर परवाने रद्द केलेले अनेक जण राजकीय पक्षाशी संबंधित। छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा, विजापूर सुकमा सीमेवर झालेल्या चकमकीत नक्षलविरोधी पथकाला मोठं यश। अदानी उद्योग समूहावर संक्रांत आणणारी हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय। संस्थेचा उद्देश साध्य झाल्यानं निर्णय घेतल्याची संस्थापक नाथन अँडरसन यांची माहिती। अदानीच्या शेअर्समध्ये उसळी। इस्रायल हमास युद्धविराम करार 17 तासातच रद्द होण्याच्या मार्गावर, हमासने अटींमधून माघार घेतल्याचा नेतन्याहू यांचा आरोप। कराराच्या मंजुरीसाठी बैठक घ्यायला नकार।